आणि मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना येतोय. दहिगाव विपक्ष करंजपाडा. कुणाल, अतिशय जबरदस्त फटकेबाजी कुणालची राहिली होती मागील सामन्यामध्ये आणि निश्चितच त्या फलंदाजीच्या जोरावरती सेकंड राऊंड मध्ये यावेळेस पदार्पण करत असताना दहिगाव विपक्ष करंजपाडा असा हा सामना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आत एंटर झाली आहे. रवी आणि हरी ही जोडी पाहायला मिळते. कमालीची जोडी आहे. धर्मवीर चषकामध्ये देखील रवी खेळलाय. नक्कीच हरिओम मित्रमंडळ शहापूर यांच्या माध्यमातून फलंदाजीसाठी हरी आपण पाहिलं, त्याला धर्मवीर चषकामध्ये तितकीशी चांगली कामगिरी राहिली नव्हती. परंतु भूतकाळ विसरून जा आणि वर्तमान काळामध्ये या. यावेळेस तुम्हाला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. हरी आलाय स्ट्राइक एंड वरती. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी अजय आलाय, जर्सी क्रमांक 18. अजयजी पुत्रन सर यावेळेस मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. तर लाईक अंपायरच्या भूमिकेमध्ये अभि सावंत सर. नेक्स्ट बॉल. पहिला चेंडू अगदी जबरदस्त राहिला होता. खोलवर टप्प्यावरती बॅटच्या आतल्या बाजूला स्पर्श करून चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल मिळेल. या सिंगलने पहिल्या चेंडूवरती संघाचं खातं खोललं गेलंय. दरवाजे उघडले गेलेत. एक धाव आली आहे धावफलकावरती. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती पोहोचलाय. रवी कट केलाय चेंडू. झेलची संधी होती. सर्कल मध्ये यावेळेस चुकी पाहायला मिळते. चेंडू मात्र आउटफील्ड अतिशय वेगवान, तेज तर्राट चेंडू निघून गेला. सीमारेषे पार आलेला हा नशिबाचा चौकार. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 हे भव्य दिव्य नियोजन आपण पाहतोय. अतुलजी आणि कैलास यांचं मनापासून आभार मानलं जाईल. आयोजक संपूर्ण आयोजनाचं कौतुक केलं जाईल. कालच्या दिवसामध्ये जर बघायला गेलं, कालच्या दिवसामध्ये देखील या ठिकाणी मॅचेस होत्या आणि रात्री 8 नंतर ग्राउंडची संपूर्ण सजावट झाली आहे. यावेळेस फटका फसला फॉलोथ्रूवरती. यावेळेस विकेट किपर येतोय झेलसाठी आणि कम्मालीचा झेल टिपला गेलाय. चांगला झेल कॅरी होतोय. रवी बॅक टू द पवेलियन. सुरुवातीचा झटका आलाय आणि चांगला झटका दिला यावेळेस अजयनं. एक चांगला बॅटर त्याला मात्र मैदानाच्या बाहेर यावेळेस पाठवत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आत एंटर होतोय. रोहित या नावानं मात्र क्रिकेट गाजवलंय. रोहित म्हटल्यानंतर रोहित शर्मा अगदी सहज नाव येणारं क्रिकेटमध्ये. परंतु फलंदाजी जर बघायला गेला तर अफलातून पुल करण्यामध्ये अगदी एक्सपर्ट. तो हा रोहित कशा प्रकारे खेळेल टीम करंजपाडा या संघासाठी. नेक्स्ट बॉल. अजय पुन्हा एकदा घेऊन जाईल. शफल होऊन पुढे येऊन खेळलेला फटका, चांगला फटका आहे. गॅप आहे. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रो निघून गेलाय. सीमारेषे पार एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलेला हा चौकार. या चौकाराने धावफलक पोहोचलंय 9 या आकड्यावरती. 9 रन्स. बहुतांशी लोक 9 या आकड्याला आपला लकी नंबर समजतात, कारण 9 9 18 18 प्लस 8 प्लस 1 9 हे समीकरण. 9ला तुम्ही कुठूनही कसंही करा, तुम्हाला समीकरण हे 9च येतं. हे बहुतांशी लोकांचा लकी नंबर देखील मानला जातो. नेक्स्ट बॉल अजय. चांगला समाचार घेतला गेला पहिल्याच चेंडूवरती. रोहितनं यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका खेळून काढला. संधी होती. तिन्ही स्टंप अगदी क्लिअर दिसत होते यावेळेस, परंतु लॉंग ऑफला यावेळेस मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळाली. अगदी डायरेक्ट हिट जर झाला असता
तर फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागलं असतं. रोहितच्या बॅटमधून धावा येत आहेत. चांगला स्पर्श होतोय. चेंडू शफल होऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. या आधीचा चेंडू देखील आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्री लाईनला फटका अफलातून होता लाजवाब 4 धाब्यांसाठी. त्यानंतर एक सिंगल घेतली गेली आहे. सलामीला आलेला फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडवरती. हरीनं चेंडू उडवलाय, परंतु चेंडू जाईल कुठे तर घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. संधी होती यावेळेस झेल घेण्याची, परंतु थोडीशी फंबलिंग, झेल सुटला आणि एक सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक 11 या अंकावरती. षटक क्रमांक 1 यावेळेस समाप्त होत असताना धावफलकावरती 11 धावा पाहायला मिळत आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एकंदरीत स्कोरवर जर नजर मारली तर 1-1 लॉस ऑफ 1. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी यावेळेस कुणाल आलाय, जर्सी क्रमांक 8. कुणाल यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. कुणाल चांगली फलंदाजी देखील करतो आणि चांगली गोलंदाजी देखील. परंतु आजच्या दिवसाचा हिरो कोण हे अजूनही क्लिअरली नाहीये. जसं संध्याकाळचं सत्र होईल, आता दुपारचं सत्र आहे, थोडीशी प्रेक्षकांची गर्दी कमी पाहायला मिळते आहे. परंतु शहापूर म्हटला तर क्रिकेटचं माहेरघर आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला तुडुंब गर्दी या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. उचललाय चेंडू, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे. एफर्ट बघा, लाजवाब. प्रयत्न चांगला होता. समीर होता त्या ठिकाणी. झेल घेण्याची संधी गमावली गेली आहे. डाईव्ह झाल्यानंतर जेव्हा धर्तीवरती क्षेत्ररक्षक आदळला गेला त्यावेळेस चेंडू मात्र हातातनं निसटता पाहायला मिळाला. यावेळेस जज करतानाच थोडीशी मिस्टेक झाली होती आय थिंक, आणि झेल सुटलाय. ज्यावेळेस असे झेल सुटतात ना त्यावेळेस मात्र गोलंदाजाला खूप काही दुःख होत असतं, कारण एक विकेट घेण्यासाठी खूप सारा प्रयत्न, यावेळेस प्रयत्नांना अपयश पाहायला मिळालं. हो, लेग कटर चेंडू होता, परंतु जास्तीचा बाहेर चेंडू आणि पंचांचा इशारा येतो. यस, इट इज अ व्हाईट बॉल. अजित पुत्रन सर यावेळेस मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी करतायत. धर्मवीर चषकामध्ये देखील जबरदस्त निर्णय त्यांच्या माध्यमातून. चौफेर नजर त्यांची. यावेळेस कट केला चेंडू डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगला यावेळेस गॅदर करून थ्रो करतोय. एक सिंगल घेतली गेली आहे. फटका खेळल्यानंतर तुमची मुवमेंट ही अतिशय जबरदस्त क्विकली झाली पाहिजे, कारण बऱ्याचदा आपण पाहिलं की झेल उडाल्यानंतर क्विकली ॲक्शन होत नाही आणि त्यावेळेस मात्र चुका होतात. तर यावेळेस अजयच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. का नाही, धावा रोखण्यामध्ये यश प्राप्त झालंय. चांगली गोलंदाजी अजयनं केली. तदनंतर आलेला कुणाल हा देखील चांगली गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल कुणाल यावेळेस घेऊन जाईल रोहितसाठी. यावेळेस लेग स्टिकला बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा. स्ट्रिक्टली यावेळेस सांगत असताना यस, इट इज वाईट. एक्स्ट्राची धाव, धावफलकावरती 16 धावा. उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. पोझिशन बनवली आहे. झेल यावेळेस देखील ड्रॉप. गोलंदाज करेल तर काय करेल. यहाँ पर भी क्या छूटा और गेंदबाज का फिर से एक बार दिल टूटा. वारंवार चुकी, एक चुकी आपण पाहिली, तदनंतर ही चुकी देखील पाहायला मिळते आहे. स्ट्राईक एंडवरती रोहित आहे. कुणाल नेक्स्ट बॉल. हो, पुन्हा एकदा लेंथ लाईन यावेळेस चेक केली गेली. यस, बाहेर राहिला चेंडू आणि पंचांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव पुन्हा एकदा. अवंतर धावा दिल्या गेल्या या षटकामध्ये. आतापर्यंत 2 वाईट टाकले. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली होती, त्यानंतर वाईट आला. एक सिंगल सिंगल सिंगल, नंतर पुन्हा एकदा वाईट येतोय. डबल घेतली आहे. यस,
हो यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी चेंडू राहिला होता. खेळण्यामध्ये यावेळेस मात्र थोडीशी चूक पाहायला मिळते. बॅकफूट वरती जाऊन कट करण्याचा खऱ्या अर्थानं यावेळेस निर्धार हवा होता, परंतु जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू येतोय. कुणाल चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक केलंय, मोठा फटका मात्र मारू देत नाहीये. शफल होऊन यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करून थ्रो करेल. एक सिंगल थांबवलं गेलंय. डायरेक्टली हिट यावेळेस मात्र नशिबाची एक धाव आली आहे. एक आली आहे, दुसरीचा कॉल पुन्हा एकदा दिला जातोय आणि या चेंडूवरती दुहेरी धाव आली आहे. या दोन धावींनी धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचलोय 21 धावा, 21 रन, लॉस ऑफ 1 विकेट. हात खोलावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील, कारण जर बघायला गेलात तर सलामीला आलेला हरी हा देखील नॉन स्ट्राईक एंडवरती आपण त्याला पाहतोय आणि इन ॲट क्रमांक 3 वरती रोहित खेळतोय स्ट्राईक एंडवरती. खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूवरती झेल टिपला गेलाय. सॉफ्ट डिसमिसल, चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. कुणाल षटक क्रमांक 2 समाप्त होते या विकेटनं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 21 लॉस ऑफ 1. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर झालाय. इन ॲट क्रमांक 4 या नंबरवरती आदेश आलाय. समीर आलाय. एक फिरकीचा बादशाह ओळखला जाणारा हा समीर, परंतु 2025 मध्ये खूप सारा संघर्ष समीरने केला आहे. निश्चितपणे नव्या उमेदीनं यावेळेस मात्र इन ॲट क्रमांक 3 वरती जबाबदारी पुन्हा एकदा कर्णधाराने समीर वरती दिली आहे. हरी स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू समीरचा फेस करेल. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न होता. खडे खडे यावेळेस मात्र चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवून देण्याचा यावेळेस संकल्प, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. स्विंग पाहायला मिळाला चेंडू. यावेळेस लेग कटर चेंडू चांगला सफल राहिलाय समीरसाठी. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला गॅपमध्ये चेंडू आहे. 2 क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत. चेंडू मात्र थांबणार नाहीये. सीमारेषा गाठली आहे. आलाय दुसऱ्या चेंडूवरती हा खणखणीत चौकार. चौकाराने धावफलक पोहोचलंय 25 या आकड्यावरती. 25 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस करंजपाडा टीम फलंदाजी करत असताना आपण पाहताय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण दहीगाव ही टीम. पुन्हा एकदा उचललाय चेंडू. यावेळेस साऊंड आहे, अंतर बघूया. यस, कमालीचा अंतर. हरीच्या बॅटमधनं चौकारानंतर आलेला हा बिगिट षटकार. इट्स अ हाय हँडसम ब्रँडेड षटकार. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषकामधला हा जबरदस्त तडाखा. 6 धाब्यांसाठी फटक्याला जोर. रन मिळतील अर्धा डझन. हो, यावेळेस शफल होऊन आला होता. 1 बाउन्स ओव्हर द रो. यावेळेस फटका खेळून काढलाय. पंचांचा इशारा काय येतोय? यस, इट इज अ 4 आणि पंचांकडनं यावेळेस रिव्ह्यू आलाय. यस, चेक केलं जाईल हाईट फॅक्टरसाठी. वेट अँड वॉच. इट्स नो बॉल. यस, इट्स नो बॉल. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट.
धावफलकावरती नजर मारली तर धावा पोहोचलाय 36 या आकड्यावरती. चांगल्या मजबूत धावा घेतल्या गेल्या आहेत. 1 फॉर द ओव्हरची देखील ग्वाही दिली गेली आहे. ओहो, फ्रीडचा चेंडू होता परंतु यावेळेस त्या चेंडूवरती संधी मात्र मिळत नाहीये. कुठलीही धाव नाहीये. बॅकफूट वरती गेला होता चेंडू, मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. सफल चेंडू राहिलाय. ओहो, पुन्हा एकदा लिडिंग एज. यावेळेस मात्र फर्स्ट स्लिपला तैनात आहे क्षेत्ररक्षक. चुकी करणार नाहीये. टिपला गेलाय झेल. संपलाय हरी या बॅटरचा खेळ. फलकावरती 36 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू घेऊन जाईल समीर. नवीन फलंदाज मैदानाच्या आत एंटर होतोय सूरज. दिन में भी सूरज है और ये मैदान में भी सूरज है. चला स्पीडअप घ्या फलंदाज समीर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, कारण आतापर्यंत खराब चेंडू टाकले होते, फटके देखील आले होते. कमबॅक केलंय. उचललाय चेंडू, सरळ फेकून दिलाय सूरजनं. दिवसा मात्र तारामंडळ दाखवलाय. चेंडू मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. 6 धाब्यांसाठी ठोकलाय षटकार. या षटकाराने धावफलक 42 या अंकावरती. कमालीचं फटकेबाजी पाहायला मिळाली. जसा चेंडू टाकला गेला मैदानाच्या बाहेर पाठवून देण्यात आलं. महागडं षटक म्हणावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि या तिसऱ्या षटकामध्ये ठोकल्या गेल्यात 6 चेंडूमध्ये 21 धावा. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ होत आहे. यावेळेस मात्र इनिंग क्रमांक 4 वरती पाचारित करण्यात आलंय गोलंदाज प्रदीप. प्रदीप हा गोलंदाज येतोय. काय कमालीचा फटका सूरजच्या बॅट मधनं निघाला. जसा चेंडू टाकला गेला लडारमध्ये मिडल ऑफ द बॅट केला आणि अक्रॉस द लाईन, अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला हा फटका. 6 धाव्यांसाठी. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र पहिलं षटक जर बघायला गेला तर चांगलं राहिलं होतं. दुसरं षटक ते देखील चांगलं आणि तिसऱ्या चेंडूमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये 21 धावा घेतल्या गेल्यात. षटक क्रमांक इनिंग 4. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय प्रदीप. प्रदीप आला यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 4 मध्ये त्याला बोलवलं गेलंय आई गावदेवी दहीगाव या संघाकडनं. पाहूयात कशी गोलंदाजी करेल भैरवी. षटक पहिला चेंडू लेंथ अगदी चांगली होती, परंतु फटका यावेळेस फसलेला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला कुणाल यावेळेस कुठलीही चुकी करत नाहीये. टिपला गेलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. डगआउट मध्ये माघारी परतावं लागेल. पहिल्या चेंडूवरती यावेळेस मात्र गोलंदाजानं कमालीचा चेंडू हाताळला. अगदी पर्वणी होती, त्या पर्वणीचा थोडासा कमी समाचार आणि कमालीचा झेल. अगदी सरळ हातामध्ये चेंडू गेला होता. नवीन बॅटर मैदानाच्या आत एंटर झालाय रमेश. मैदानाच्या बाहेर जसा आदेश गेला तसा मात्र रमेश आलाय. राहिलेत 5 चेंडू आणि या 5 चेंडूंवरती किती धावा घेतल्या जातील, कारण आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेल्यात 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उचललाय चेंडू. यावेळेस डिस्टन्स कव्हर नाहीये. पुन्हा एकदा फर्स्ट सेकंड अटेम्प्टला कुणाल आपली दादागिरी दाखवत असताना चेंडूला मात्र गॅदर करतोय. जेल टिपलाय. बॅक टू बॅकची दुसरी विकेट. कमालीची गोलंदाजी
रमेश आला काय आणि चालला काय. चला नवीन बॅटर धावत या. आता रमेश गेला आणि शंकर आलाय. चला शंकर लवकर या. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या गेल्या. क्षेत्र बघा जबरदस्त कमालीचं. कुणाल त्या ठिकाणी आपली दादागिरी दाखवत असताना दोनही चेंडूंना गॅदर केलंय. चांगले झेल टिपले गेलेत. यावेळेस थोडासा संघर्ष होता. फर्स्ट अटेम्प्ट फसला होता. सेकंड अटेम्प्टला चेंडूला मात्र आपल्या उराशी धरून चेंडूला काबीज केलं आणि झेल टिपला गेला. चांगली गोलंदाजी. गोलंदाज प्रदीपच्या माध्यमातून. हो शंकरने यावेळेस मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला फटका खेळून काढला. एक सिंगल घेतली गेली क्विकली. दुसरी धावेची ऍक्शन आणि यावेळेस 2 धावा कंप्लीट. काय रनिंग आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी सशाची चतुराई हरणाचा. अरे बाबा बोल ना. हा गुड बाय. काय करणार. कोणी गुड नाईट करतय कोणी गुड बाय करतय. आम्ही कुठेही जाणार नाहीयेत इथेच आहेत. उचलला यावेळेस लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला. क्षेत्ररक्षक आहे. चांगला गॅदर होतोय चेंडू. चेंडू फेकी देखील हो यावेळेस थोडासा खराब चेंडू नव्हता. चेंडू फेकी पुन्हा एकदा फेकलाय. भागो 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 बटोरो. कितने चाहिए और चाहिए. गरीबी में आटा गिला तो खाएंगे क्या. 47 5 विकेट्स. वेग अफलातून. हो हो उडवलाय चेंडू. यावेळेस देखील अंतर फसलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा क्षेत्ररक्षक कुणाला आलाय चेंडूवरती. लॉंग ऑफला येऊन यावेळेस त्यांनी चेंडूला मात्र गॅदर केलंय. हा पकडला गेलेला कुणालच्या माध्यमातून तिसरा झेल. कमालीचं क्षेत्ररक्षण. माघारी परतावं लागेल. धावफलक स्थिरावलेला आहे 47 या अंकावरती. शेवटचा चेंडू राहिलाय. कमबॅक केलाय म्हणावं लागेल. कमबॅक केलंय कारण पहिलं दुसरं तिसरं षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. 3 षटकामध्ये जर बघायला गेलं तर धावसंख्या होती 42 आणि या 42 धावा असल्यानंतर आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. प्रदीपनं केवळ 5 धावा खर्च केल्या आहेत आणि गडी तब्बल 3 बाद केलेत. अफलातून गोलंदाजी. अगदी महत्वाच्या क्षणाला मोक्याच्या क्षणाला यावेळेस दगा फटका करत असताना फलंदाज आणि कमालीची गोलंदाजी. गोलंदाज प्रदीपच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू उचललाय. यावेळेस देखील आडव्या बॅटने लॉब केलाय. डिस्टन्स कव्हर झालाय का नाही. यावेळेस देखील मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला आणि झेल टिपतोय. फलंदाज शेवटच्या चेंडूवरती देखील गारद करतोय गोलंदाज. कारण या प्रदीपनं षटक क्रमांक शेवटचं अंतिम 4थं षटक आणि त्यामध्ये तब्बल 4 विकेट्स पटकावल्या आहेत. केवळ 5 धावा खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी. खऱ्या अर्थानं आई गामदेवी दहिगाव या संघाला कमबॅक करून देत असताना संदीप चांगली गोलंदाजी. धावफलकावरती धावा सजल्यात 47. आता मात्र 24 चेंडू 48चं समीकरण. 12च्या सरासरीनं धावा जमा कराव्या लागतील. रिक्वायर्ड रन रेट 12च्या घरामध्ये आहे. अजितजी पुत्रन सर आणि अभि साबंत सर. कमालीची पंचगिरी पाहायला मिळते. कमालीची फटकेबाजी झाली होती अरू. कारण 3 षटकांमध्ये 42 आल्या होत्या. तदनंतर शेवटच्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा दिल्या गेल्या आणि आई गावदेवी दहिगाव संघाला कमबॅक करून दिलं प्रदीप या गोलंदाजानं. तर चला टीम करंजपाडा जास्तीचा वेळ न घेता क्षेत्ररक्षण त्वरित तयार करा आणि दहिगाव टीमला देखील विनंती असेल की सलामीची जोडी मैदानाच्या आत पाठवून द्या. तुर्तास मी थांबतोय. आपण थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 हे भव्य दिव्य नियोजन. थँक्यू सो मच.
करंजपाडा संघ फिल्डिंग करताना स्ट्राईकला कुणाल येत आणि नॉन स्ट्राईकला अजय. सूरजाचा पहिला चेंडू बघूया. कुणाल पांढरे यांनी 3 बॉल 3 सिक्स मारले तर राहुल सापलेस करून 3000 रुपये 1000 रुपये. आणि चांगला असा चेंडू उडवलाय बघूया काय होते. चौकार. कुणाल पांढरे यांनी 3 सिक्स मारले तर राहुल साबले कडून 1000 रुपये रोख पारितोषिक. कुणाल साठी संधी बघूया. संधीचा सोनं करतोय का कुणाल. आणि चांगलासा चेंडू वरती कॅच उडले बघूया. आणि जेल ड्रॉप. तीन चेंडू 7 धावा झालेत. 3 चेंडू 8 धावा झालेत. बघूया नेक्स्ट चेंडू. चांगला असा ड्राईव्ह करताना आणि मिस फिल्डिंग. सूर्याच्या षटकातून 2 चेंडू बाकी. स्ट्राईकला अजय. स्ट्राईकला कुणाल. वाईट चेंडू. सूर्याचा चेंडू बघूया काय होतंय. आणि चांगला असा फटका. चौकार. षटकातील शेवटचा चेंडू आणि रन झाले 14. बघूया लास्ट चेंडू कसा टाकतोय सूरज. सूर्याच्या षटकातील लास्ट चेंडू बघूया कुणाल काय करतोय. आणि चांगलासा पटका डोले. षटकार. ओव्हरला 20 आले. सूर्याचा षटक महागडा असा ठरतोय.
नेक्स्ट गोलंदाज आलाय रुपेश. रुपेश तो अजय. बघूया काय होत आहे. अठरा चेंडू मध्ये 28 धावांची गरज. बघूया काय होत आहे. पुढील चेंडू रुपेश घेऊन येताना. स्ट्राईकला अजय. रुपेश तो अजय. बघूया चांगला असा चेंडू ड्राईव्ह करताना एकच धाव. दहीगाव संघाचे 21 धावा झालेले आहेत. 17 चेंडू म्हणजे 27 धावांची गरज दहीगाव संघाला. बघूया पुढील बॉल रुपेश काय करतोय. रुपेश तो कुणाल. बघूया चांगलासा फटका. कॅचची संधी आणि कॅच. चांगलासा कॅच घेतलेला आहे त्याने. रुपेशाला एक विकेट मिळताना. शिवन्या स्पोर्ट धामणी वीस आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी. टॉच उडवल्याचे कर्णधार लवकर. आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी शिवन्या स्पोर्ट धामणी कर्णधार लवकर टॉच उडवण्यासाठी यायचे. टॉक्स बॉक्स. नवीन बॅट्समॅन प्रदीप येतानी. बघूया आता रुपेश कैसा बॉल टाकतो त्याला. प्रदीप तो रुपेश. बघूया रुपेशाचा पुढील चेंडू. प्रदीप काय करतोय. आणि चांगलासा चेंडू. कॅचची शक्यता बघू. आणि चांगलासा झेल टिपताने प्रदीप बॅक टू पवेलियन. आला तसाच गेला. रुपेशाच्या 3 चेंडू मध्ये 2 विकेट घेतलेले आहेत रुपेशाने. त्याला हॅट्रिकची चान्स आहे. शिवन्या स्पोर्ट्स धामणी टॉच विन बॅटिंग. सारंगपुरी संघाला क्षेत्ररक्षणाचं आव्हान केलंय धामणी संघाने. बघूया रुपेशाचा नेक्स्ट चेंडू. रनअप मध्ये चुकी होताना. सागर चांगले असे रन. 2 धावा. दहीगाव संघाचे 23 धावा झालेत. चौदा चेंडू 25 धावांची गरज दहीगाव संघाला. बघूया काय करतोय.
रुपयाच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया रुपेश काय करतोय संघासाठी. आणि चांगला असा बॉल रुपेशाने टाकलेला आहे आणि आउट. चांगला चेंडू. सागर बॅक टू पवेलियन. रुपेशाला 3 विकेट. नवीन बॅट्समन समीर. बघूया आता समीर काय करतोय दहीगाव संघासाठी. चांगली अशी बॉलिंग करताना रुपेश. आपल्या षटकात 3 विकेट. लास्ट चेंडू शिल्लक रुपेशाचं. गोड स्माईल त्याच्या चेहऱ्यावर 3 विकेट घेतल्याबद्दल. बघूया लास्ट चेंडू. रुपेश टू समीर. चांगला असा ड्राईव्ह केलेला आहे. बॉल बाउंड्री ड्राईव्हला. चौकार. दहीगाव संघाचे 27 रन झालेत. रुपेशाने चांगली ओव्हर टाकली. लास्ट बॉलला बाउंड्री खाल्ली. आता बॉलिंगला देतो मुनेश. बघूया मुनेश काय करतोय संघासाठी. चांगला असा बॉल टाकलेला आहे मुनिशाने. मुनिशाच्या बॉलवर 2 धावा घेतलेल्या आहेत. बघूया पुढील चेंडू कसा टाकतो मोनिश. मोनिश तो अजय. चांगला असा मोनिशाचा बॉल खेळून काढलाय. षटकार. मुनिशाच्या दुसऱ्या चेंडूवर घनाघाती प्रहार. अजयाचा षटकार. दहीगाव संघाचे 35 धावा झालेले आहेत. मुनिशाने काहीसा नाराज केलाय संघाला षटकार मारून. बघूया मुनिशचा षटकातला तिसरा बॉल काय करतोय मुनेश. अजय तो मुनेश. दहा चेंडू 13 धावांची गरज. मुनेश तो अजय. आणि चांगला असा चेंडू उडवल्यावरती कॅच. अजयचा विकेट पडताना. आपल्या संघासाठी चांगल्या अशा धावा करून अजय बॅक टू पवेलियन होताना. नेक्स्ट बॅटर आले तारा. बघूया काय करतोय तारा आपल्या संघासाठी. दहीगाव संघासाठी जिंकून देतो का दहीगाव संघाला. बघूया 9 चेंडू 13 धावांची गरज. तारा मैदानात. मुनेशाच्या 3 चेंडू झाले आहेत. 1 विकेट त्याला भेटली. आता बघूया तारा. मुनेश तू तारा.
ताराच्या खांद्यावर संघाची पूर्ण जिम्मेदारी. 9 चेंडू 13 धावांची गरज. बघूया तारा आपल्या संघासाठी काय करतोय आता. मुनेश, नाईस बॉल मुनेश. चांगला चेंडू आहे मुनेशाचा. मुनेशाच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया. व्हाईट साठी रिव्ह्यू घ्यायचे सर. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी. इज अ फेअर डिलिव्हरी. चांगलासा बॉल मुनेशाचा. ताराला काही समजलाच नाही. बघूया नेक्स्ट बॉल. तारा काय करतोय संघासाठी. आणि चांगलासा चेंडू उडवलाय. कॅचची शक्यता आणि झेल. चांगली अशी कॅच घेताना. तारा बॅक टू पवेलियन. तारा मुनेशाच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. मुनेशाला 2 विकेट भेटलेत. नेक्स्ट बॅटर मैदानात सुयोग. बघूया सुयोग काय करतोय आपल्या संघासाठी आता. सुयोग टू मुनेश. 7 चेंडू 13 धावांची गरज. बॉल कमी होत चाललेत पण रन काय कमीच होत नाही. जेवढे आहेत तेवढेच. बघूया मुनेश शेवटचा चेंडू कसा टाकतोय. सुयोग. आणि सुयोगाला चांगला असा ड्राईव्ह करताना. एकच धाव. सुयोग स्ट्राईक आपल्याकडे ठेवताना. बघूया ओव्हरची समाप्ती. 6 चेंडू आणि 12 धावांचा. 6 चेंडू आणि 12 धावा दहीगाव संघाला जिंकण्यासाठी. बघूया. कोणाला आता या बॉलिंगला. अभिषेक गायकवाडचं हार्दिक स्वागत. स्टेजवर उपस्थित राहायचे अभिषेक गायकवाड. नेक्स्ट गोलंदाज विष्णू. 7 चेंडू आणि 12 धावा स्ट्राईकला सुयोग. विष्णू तो सुयोग. बघूया काय होत आहे. चांगला सामना रंगतानी. विष्णू. विष्णू चांगला चेंडू. आणि रनआउटची रनआउट झालेला आहे. सुयोग बॅक टू पवेलियन. बघूया आता नेक्स्ट बॅटर कोण येतोय दहीगाव संघाचा. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. पाच चेंडू आणि 11 धावांची गरज. अविनाश मैदानात येताना. बघूया दहीगाव संघाचा अविनाश काय करतोय आपल्या संघासाठी. विष्णू. काय चांगला असा गोलंदाज विष्णू. पहिल्याच आपल्या बॉलवर विकेट प्राप्ती केली विष्णू याने. आता अविनाश बघूया काय करतोय. विष्णू तो अविनाश.
विष्णू याचा चेंडू काय असा उडवलेला षटकार. अविनाशने आल्या आल्या दाखवला कमाल षटकार. विशाल विशाल बॉल काढायचे विशाल. चार चेंडू आणि 5 धावांची गरज. अविनाशने कायसा मस्त षटकार मारला. दहीगाव संघाला विजयाच्या दिशा नेताने अविनाश. चार चेंडू आणि 5 धावांची गरज. अविनाश टू विष्णू. अविनाशने षटकार मारलेला आणि चांगली अशी फिल्डिंग करताना एकच धाव. नाही ना बंद केला डिस्प्ले. स्ट्राइक लागला तो समीर. विष्णू तो समीर. 3 चेंडू 4 धावाची गरज. बघूया समीर काय करतो. विष्णू याचा पुढील चेंडू. और अच्छी गेंद कोर के ऊपर से. फील्डर को कुछ समझ नहीं आया. और एक ही रन. 2 रन सॉरी. 2 गेंद में 2 रन की जरूरत. देखते हैं अभी क्या होता है. समीर. समीर तो विष्णू. 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज दहीगाव संघाला. कंपल्सरी चेसिंग. आणि काय समीराला चेंडू समजला नाही. एकच धाव. 1 चेंडू आणि 1 धावाची गरज. कंपल्सरी चेसिंग. स्कोर इज लेवल. 1 चेंडू आणि 1 धावांची गरज. स्ट्राइकला गेलाय तो अविनाश. बघूया आता पूर्ण जिम्मेदारी अविनाशच्या खांद्यावर. दहीगाव संघाला विजय करण्यासाठी 1 चेंडू आणि 1 धावाची गरज. विष्णू बघूया काय करतोय. एक चेंडू आणि 1 धावाची गरज. अविनाश. अविनाश टू विष्णू आणि फेअर डिलिव्हरी. आउट. विष्णू याने सामना जिंकून दिला. चांगली अशी गोलंदाजी विष्णू याची. वाह बेटा मौज कर दी तूने. अभिषेक गायकवाड.